नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अळीवापासून पौष्टिक अशी वडी तयार करणार आहोत। अळीवाचे भरपूर असे फायदे आहेत, ते तुम्हालाही माहिती आहेत। हिमोग्लोबिन वाढीसाठी किंवा केस गळतीवर उपाय किंवा कंबरदुखी जर होत असेल तरीही किंवा बाळंतींसाठी ही अळीव हा खूप फायदेशीर ठरतो। अशा या अळीवापासून आज आपण अळीवाची वडी तयार करणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। अळीवाची वडी तयार करण्यासाठी इथं मी 125 ग्राम एवढा अळीव घेतलेला आहे। जर तुम्हाला इथं वाटीनं बघायचं असेल तर माझ्याकडे जी मध्यम आकाराची वाटी होती ती भरायला अगदी थोडीशी कमी होती, म्हणजेच पाऊण वाटी एवढा इथं मी अळीव घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान असा इथं भाजून घ्यायचा आहे। इथं अळीव भाजताना आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच हा अळीव आहे तो इथं भाजायचा आहे। अळीव हा खाताना थोडासा कडू लागतो, त्यामुळे आपल्याला हा अळीव भाजताना इथं छान असा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही इथं अळीव आहे तो व्यवस्थित नाही भाजला तर जी आपली बर्फी आहे किंवा जो आपण वडी तयार करणार आहे ती वडी आहे ती थोडीशी कडू लागते, त्यामुळे आपल्याला इथं अळीव आहे तो छान असा भाजायचा आहे। इथं तुम्ही बघू शकता अळीव आहे तो 1-5 मिनिटांमध्ये मी छान असा भाजून घेतलेला आहे आणि त्याचा कलरही बदललेला आहे। इथे हा अळीव आहे तो आपण थंड करून घेऊयात। त्याच कढईमध्ये मी 100 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि वाटेने जर म्हणाल तर 1 वाटी भरून एवढं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते पीठ आहे ते आपल्याला छान असं इथं भाजून घ्यायचं आहे। मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपण हे पीठ आहे ते छान असं इथं भाजून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता 1-5 मिनिटांनंतर पिठाचा कलर आहे तो बदललेला आहे। पिठाचा वास येईपर्यंत खमंग असं आपल्याला इथं हे पीठ आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजायला थोडासा वेळ लागतो, पण वेळ जर लागला तरच आपली ही जी अळीवाची वडी आहे किंवा जी आपली अळीवाची आपण बर्फी तयार करणार आहोत ती अगदी पौष्टिक तयार होते आणि छानही होते। इथे छान असा कलर बदललेला आहे आणि इथं पीठ आहे तेही तुम्ही बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे। हे पीठ आहे तेही आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता अळीव हे थंड झालेले आहेत आणि इकडे आपलं जे गव्हाचं पीठ होतं तेही छान असं थंड झालेलं आहे। इथं मी अगदी 1 वाटी एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि इथं 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे। आता थंड झालेले जे अळीव आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता अळीव हे पूर्ण थंड झाले होते, त्यामुळे छान असे इथं आपले अळीव बारीक झालेले आहेत। जर इथं अळीव गरम असतील तर त्यातून तेल सुटलं जातं आणि अळीव व्यवस्थित बारीक होत नाहीत। इथं हे अळीव आहेत ते मी एका ताटामध्ये काढून घेते। इकडे कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकलेलं आहे। त्यामध्ये मी 2 वाटी एवढा गूळ टाकलेला आहे। ज्या वाटीने आपण अळीव घेतले होते त्याच वाटीने इथे 1.5 वाटी एवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गूळ आहे तो आपल्याला इथे छान असा पातळ करायचा आहे। याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही, तर फक्त आपल्याला इथं गूळ आहे तो पातळ करून घ्यायचा आहे, त्यात विरघळून घ्यायचा आहे। 1-5 मिनिटांमध्ये आपला गुळ आहे तो इथे छान असा गुळाचं पाणी आहे ते उकळलेलं आहे आणि तुम्ही वर बघू शकता छान असा इथं फेसही आलेला आहे। इथे अगदी पाक न करता 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हा गुळ आहे आणि पाणी आहे ते छान असं उकळून घ्यायचं आहे। आणि इथं तुम्ही बघा गुळ आहे तो पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि आता हे पाणी आहे ते आपल्याला छान असं गुळाचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता गुळात जर काही थोडीशी घाण असेल तर ती गाळणीवर राहते, त्यामुळे आपण हे पाणी इथं गाळून घेतलेलं आहे। परत त्याच कढईमध्ये हे गुळाचं पाणी आहे ते मी टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्याला आपल्याला छान अशी एक उकळी काढायची आहे। इथं पाण्याला आहे ती उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अळीवाचं जे आपण तयार करून घेतलेलं पीठ आहे ते पीठ। अळीव आहेत ते आपण बारीक करून घेतले होते ते छान असे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही बघू शकता अगदी 1-2 मिनिटांमध्ये अळीवाचं जे पीठ आहे ते पाकामध्ये छान असं इथं मिक्स झालेलं आहे। आता यामध्येच आपण टाकून घेणार आहोत भाजून ठेवलेलं गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकताना आपल्याला अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, नाहीतर यामध्ये गाठी होतात, त्यामुळे आपल्याला इथं गुठळ्या होऊ नये म्हणून थोडं थोडं असं आपल्याला इथं गव्हाचं पीठ आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पीठ टाकताना इथं गॅसची फ्लेम आहे ती मी बंद केलेली आहे आणि थोडं थोडं करून मी इथं सगळं गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता अळीवाच्या वडीचं हे मिश्रण आहे ते मी छान असं एकत्रित करून घेतलेलं आहे। इथं आपलं हे मिश्रण एकत्रित झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती इथं चालू करायची आहे आणि यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकून घेतलेलं आहे। परत हे खोबरं आहे ते अळीवामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्या अळीवाच्या वडीचं जे पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे। अळीवाच्या वडीला किंवा अळीवाच्या बर्फीला छान अशी चकाकी यावी म्हणून मी यामध्ये 1 चमचा एवढं तूप टाकलेलं आहे। तूप आहे तेही छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता पिठाला छान अशी इथं चकाकी आलेली आहे। अळीवाच्या बर्फीचं हे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। हे आपण उतरून घेऊयात। इकडं ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये अळीवाच्या बर्फीचं जे हे पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। इथे हे पीठ आहे ते आपल्याला छान असं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि बर्फी आहे ती छान अशी इथं सेट करून घ्यायची आहे। इथं तुम्ही बघू शकता छान असं मी पीठ आहे ते हाताने पसरवून घेतलेलं आहे। इथं पीठ आहे ते थोडंसं कोमट आहे।
अळीवाच्या बर्फीला थोडीशी चव यावी कारण कडवटपणा असतो यामध्ये, त्यामुळे यावर मी टाकून घेतलेलं आहे थोडंसं जायफळ. इथं जायफळ आहे ते खिसून टाकलेलं आहे आणि छान असं हाताने दाबून घ्यायचं आहे. यावरच डेकोरेशन म्हणून मी इथं टाकलेले आहेत काही बदामाचे काप. याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे काप टाकले तरी चालतील किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी यावर तुम्ही टाकल्या तरी चालतील. खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही इथं खोबरं आहे त्याचा खीस तयार करून भाजून मगच त्यावर खोबरं टाका, म्हणजे बर्फीची चव आहे ते अगदी छान लागते. इथं छान असे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि ते हाताने मी दाबून घेतलेले आहेत. यानंतर आपण आता इथं बर्फीचे काप करून घेणार आहोत. तुम्हाला आवडणाऱ्या साईजमध्ये तुम्ही इथं बर्फी आहे ती कापू शकता. आणि इथे बघू शकताय अगदी कोमट असतानाच मी बर्फी इथं कापून घेतलेली आहे, तिचे काप पाडलेले आहेत. तरी खूप सुंदर अशी बर्फी आहे ती इथं तयार झालेली आहे. हिवाळ्यामध्ये 15 दिवस टिकणारी ही जी अळीवाची वडी आहे ती एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.